नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. कोरोनाशी सुरू असलेल्या लढाईचा एक अत्यंत महत्त्वपूर्ण टप्पा सध्या सुरू आहे. या परिस्थितीला युद्धजन्य स्थिती असंच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलेलं आहे. भारतीयांना उद्देशून केलेल्या भाषणामध्ये नरेंद्र मोदी यांनी रविवारी म्हणजेच 22 मार्च रोजी स्वयंघोषित संचारबंदी पाळा असं आवाहन केलेलं आहे. या आवाहनाला राजकीय पक्ष तसंच समाजातल्या विविध घटकांकडून पाठिंबा दिला जात असला तरी पण सोशल मीडियावर मात्र जनता कर्फ्यू आणि आरोग्य सेवकांच्या संघर्षाला थाळीनाद करून पाठिंबा देण्याच्या कल्पनेला विरोध केला जातोय. हा विरोध किती योग्य आहे हे आत्ताच ठरवायला हवं. कारण जर विरोधाचा हा सूर असाच वाढत राहिला तर त्याचा समाज मनावर प्रतिकूल परिणाम निश्चितच होऊ शकतो. दुसरीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधान विनंती करत अनावश्यक प्रवास टाळा असं सांगत असूनही महानगरी मुंबईतले अनेक लोक ते ऐकत नाहीयेत. त्यासाठी कठोर निर्णयाची भीती दाखवली जाते खरी, पण त्यालाही हे लोक जुमानत नाहीयेत, बधत नाहीयेत. लोक कोरोनाच्या प्रसाराला इतक्या निष्काळजीपणे का हाताळतायत? सरकारच्या सूचना न पाळण्यात काय भूषण वाटतं त्यांना? आव्हानात्मक स्थितीत एकदिलानं उभे न राहून आपण स्वतःचं नुकसान करतोय हे आपल्याला कधी लक्षात येणार? आज सरकारच्या सूचना न पाळणारे उद्याच्या रोग प्रसाराची जबाबदारी घेतील का? या आणि अशा अनेक मुद्द्यांसह आजची लक्षवेधी चर्चा, जनता कर्फ्यूला विरोध कशाला? आपल्या सोबत या चर्चेमध्ये सहभागी होणारे मान्यवर आहेत. भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता अवधूत वाघ, त्याचबरोबर काँग्रेसचे प्रवक्ता आणि आमदार भाई जगताप, त्याचबरोबर आपल्या सोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता सूरज चव्हाण आणि शिवसेनेचे पुण्याचे सहसंपर्क प्रमुख श्याम देशपांडे. सर्व मान्यवरांचं या चर्चेमध्ये आपण स्वागत करतोय. आपण या चर्चेची सुरुवात करण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ते एक वक्तव्य ऐकणार आहोत, ज्या वक्तव्यामध्ये त्यांनी जनता कर्फ्यूची संकल्पना मांडली. काय म्हणाले पंतप्रधान ते ऐकूया. एक और समर्थन मांग रहा हूं. ये है जनता कर्फ्यू. जनता कर्फ्यू यानी जनता के लिए, जनता द्वारा खुद पर लगाया गया कर्फ्यू. इस रविवार यानी 2 दिन के बाद 22 मार्च रविवार को सुबह 7 बजे से रात 9 बजे तक सभी देशवासियों को जनता कर्फ्यू का पालन करना है. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या या आव्हानाच्या नंतर तात्काळ काँग्रेसनं अत्यंत परिपक्व आणि समंजस अशी भूमिका घेतली. काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांच्याकडून पंतप्रधानांच्या आवाहनाला संपूर्णपणे समर्थन तर घोषित झालंच, पण त्याचबरोबर काँग्रेसने एक महत्त्वाचं वाक्य वापरलं. काँग्रेस असं म्हणाली की त्यांच्याकडे या देशाला चालवण्याचा जो प्रगाढ अनुभव आहे त्याचा आधार घेत काही सूचना पण काँग्रेस करू इच्छिते. आणि मग 1 2 3 4 असं करत त्यांनी आपल्या सूचना मांडल्या. अजय माकन यांनी ही पत्रकार परिषद घेतली आणि त्याद्वारे काँग्रेसचा कार्यकर्ता सुद्धा पंतप्रधानांच्या आवाहनाला वेळ प्रसंगी मदत करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकेल असं ठामपणे काँग्रेसने सांगितलं. भाई जगताप आपल्या सोबत आहेत. भाई जगताप, या भूमिकेच्यासाठी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याचं अभिनंदन. आत्ताच्या घडीला जनता कर्फ्यू यशस्वी व्हावा यासाठी काँग्रेस काय करणार आहे? महाराष्ट्रातली त्यांची रचना काय असेल?
प्रसाद, मला असं वाटतं की आदरणीय माखन साहेबांनी जी पत्रकार परिषद घेतली त्याच्यामध्ये त्यांनी काँग्रेसची पूर्ण भूमिका त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की या देशाच्या पंतप्रधानांनी केलेलं आव्हान ह्या देशाच्या आताच्या परिस्थितीमध्ये कोरोनाच्या या सगळ्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर सगळ्यांचंच कर्तव्य बनतं. जे देशाच्या पंतप्रधानांनी सांगितलेलं आहे ते आपल्याला सगळ्यांना तंतोतंत पाळायलाच हवं, नव्हे त्याच्या पुढे 2 पावलं टाकून जर आपल्याला काही करता आलं तर ते सुद्धा करायला हवं. अशा पद्धतीचं आव्हान काँग्रेस कार्यकर्त्यांना सुद्धा, काँग्रेस नेत्यांनी, आम्ही सगळ्यांनीच, आम्ही सगळीकडे जरी हे सगळं हे असलं तरी आम्ही सार्वजनिक जीवनामध्ये सगळे वावरतो आहोत, फिरत आहोत. आणि त्याबरोबर त्यांनी एक गोष्ट जी सांगितली ती खरी आहे. प्रसाद, आपल्याला आठवत असेल ज्या वेळेला याचं इंडिया पाकिस्तान ज्या वेळेला युद्ध झालं त्यावेळेला लाल बहादूर शास्त्रींनी सुद्धा अशाच पद्धतीचं आव्हान हे आपल्या जनतेला केलं होतं. आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं, कारण आपल्याकडे त्यावेळेला अन्नाचा प्रचंड हे होता, तुटवडा होता. आणि त्यावेळेला लाल बहादूर शास्त्रींनी एका वेळेला अन्न ग्रहण करा हे पाळा, असं भारतीयांना म्हटलं, भारतीयांनी ऐकलं सुद्धा. हे पण तेच तितकंच महत्वाचं आहे. भाई जगताप, आपण हा केलेला उल्लेख अत्यंत महत्वाचा आहे. यातून अधोरेखित काय होतं तर आव्हानात्मक प्रसंगी भारतीय एकवटतात. पण यावेळेला तसं दिसतंय का? हाही एक तितकाच महत्वाचा मुद्दा आहे. त्या अनुषंगाने चर्चा थोडी पुढे नेतोय. मला आपल्या सोबत असलेले सूरज चव्हाण यांना पुढचा प्रश्न विचारायचा आहे. सूरज चव्हाण, काँग्रेसनी काय म्हटलं ते तुम्ही ऐकलेलं आहे, भारतीय जनता पार्टीने काय म्हटलंय ते तुम्ही ऐकलेलं आहे. मात्र सोशल मीडियावर ज्या काही प्रतिक्रिया येत आहेत त्यात मोठ्या प्रमाणात जनता कर्फ्यूची खिल्ली उडवली जाते आणि दुसऱ्या बाजूला जनता कर्फ्यूच्या अंतर्गत आरोग्य सेवकांबरोबर तमाम आपत्कालीन सेवांच्या सेवकांचं अभिनंदन करण्यासाठी थाळीनाद करण्याच्या भूमिकेलाही विरोध केला जातोय. याची काय कारणं असावीत? याची खरी कारण तर देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांकडनं या देशवासियांना अपेक्षा होत्या की आपण येणाऱ्या काळामध्ये काय उपाय योजना करतोय याबद्दल काही माहिती भेटेल का, किंवा या रोगाची किती तीव्रता आपल्या देशामध्ये आहे, किंवा आपण या देशामध्ये कुठल्या कुठल्या राज्यामध्ये काय जी आपत्ती आपल्या देशावरती आली त्याचं कसं व्यवस्थापन होतंय, अशा अनेक अपेक्षा होत्या. पण माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी काल माध्यमाच्या रूपाने काही जनतेला उपदेश दिला. त्याच्यामध्ये कुठंतरी येऊन 1 दिवसाचं कर्फ्यू, खरं तर त्या ह्याला कर्फ्यू म्हणू नये, कारण तुम्ही जर स्वतःला बंदिस्त किंवा स्वतःवरती एक नियम लागून घेत असाल, कर्फ्यू या शब्दाचा अर्थ खूप वेगळा होतो. कर्फ्यू म्हणण्याऐवजी त्याला कुठेतरी 1 दिवसाचा आपण हे करतोय. पण 1 दिवसाच्या कर्फ्यूमुळे खरंच ते थांबणार आहे का? आपण भविष्यात त्याच्याबद्दल काय उपाययोजना करतोय की ते कारण ते संसर्गजन्य रोग आहे, तो पसरत ज्या पद्धतीनं चालाय त्याच्यावरती माननीय पंतप्रधान मोदीजीकडनं या देशामध्ये काय काय उपाययोजना झाल्या ते आम्हाला ऐकायचं होतं, त्या जनतेला ऐकायचं होतं. त्याची खिल्ली उडवण्यामागचे कारण काय? तुम्ही टाळी आणि घंटानाद केल्यावर तो तुमचा विषाणू थांबणार आहेत का? ह्या गोष्टी केल्यानं फक्त आणि फक्त इव्हेंट करणे आणि कुठेतरी देशाला गुमराह करणे. आपण किती आरोग्यावरती काही बजेट या देशातल्या नागरिकांसाठी तुमचे 2 मुद्दे याच्यातून स्पष्ट होत आहेत. पहिला महत्वाचा मुद्दा असा आहे की तुम्हाला पंतप्रधानांकडून केल्या गेलेल्या उपाययोजनांची माहिती हवी होती, ती मिळाली नाही. दुसरा मुद्दा याच्यातून असा दिसतो आहे की ज्या पद्धतीनं घंटानाद किंवा थाळीनाद करायला सांगितला तोही मुद्दा तुम्हाला पटत नाही आणि कर्फ्यू हा शब्द पटत नाही. कर्फ्यू या शब्दाचा इतिहास, जनता कर्फ्यू या शब्दाचा इतिहास सुद्धा काय आहे तेही आपल्याला इतिहासात डोकवून पाहता येईल. मी देतो आपल्याला संधी भाई 1च मिनिट फक्त. जनता कर्फ्यू या शब्दाचा जन्म हा महागुजरात आंदोलनामध्ये चंदूलाल यांच्याकडून झाला आणि त्यावेळेला त्या प्रकारचं केलं गेलेलं आवाहन, अर्थात घरामध्ये राहा, प्रशासनाशी संघर्ष करू नका, पण आपल्या मागण्यांच्यासाठी काही काळ स्वतःला घरात ठेवून महागुजरातचं आंदोलन मोठं करा, हे केलेलं आव्हान लोकांनी पाळलं होतं. आपण अवधूत वाघ यांना एक प्रश्न विचारू. भाई जगताप, मी आपल्याकडे येतोच, आपली भूमिका घेतोच, पण तत्पूर्वी या आत्ताच्या क्षणाला जे महत्वाचे आक्षेप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतिनिधी या नात्यानं सूरज चव्हाण यांनी मांडले त्यावर अवधूत वाघ बोलतील. अवधूत वाघ, कर्फ्यू शब्द कशाला, उपाययोजनांची माहिती का मिळत नाही आणि ही वेळ हे प्रश्न उपस्थित करण्याची आहे का?
प्रसादजी, खूप चांगला प्रश्न आहे. सर्वप्रथम मी काँग्रेस पक्षाचं अभिनंदन करतो, ज्या पक्षाने गेली 60 वर्ष या देशामध्ये राज्य केलेलं आहे, देश चालवायचा अनुभव आहे आणि त्यामुळे एका मॅच्युअर्ड पक्षासारखा ज्यावेळी देशावर हा प्रसंग आला त्यावेळी आपण 100 आणि 5 नाही तर आपण 105 आहोत अशी भूमिका जी घेतलेली आहे, तशीच भूमिका आदरणीय अटल बिहारी वाजपेयींनी 1972च्या बांगलादेशच्या युद्धामध्ये इंदिराजी पंतप्रधान असताना घेतली होती आणि हीच भारताची खरी संस्कृती आणि ओळख आहे. इंडिपेंडन्स या शब्दाचे जो अर्थ स्वातंत्र्य म्हणून निघतो तो एक आहे, त्याचप्रमाणे स्वाधीन असा पण एक अर्थ निघतो. स्वाधीन म्हणजे स्वतःच्या अधीन असलेला. हा भारत स्वतः इंडिपेंडंट झाला म्हणजे स्वतःच्या अधीन झाला आहे. स्व यामधलं सगळ्यात मोठं आहे. आपण स्वतःवर जर निर्बंध घालून घेतले, स्वतः डिसिप्लिन पाळली आणि स्वतःपासून चांगल्या गोष्टी सुरुवात केल्या तर बहुतेक प्रश्न सुरू होतात. म्हणून हा नुसता कर्फ्यू नाही तर हा जनता कर्फ्यू आहे. हा जनतेने स्वतःवर घातलेले निर्बंध आहेत. मी काही मेडिकल क्षेत्रामधला तज्ज्ञ नाही, त्यामुळे कोरोना व्हायरस बद्दल मी काही बोलणार नाही. परंतु हे सकाळी 7 ते रात्री 9 असे 14 तासच का, याच्यावर सुद्धा अनेक ठिकाणी अनेक चर्चा होत आहेत. असं सर्वसाधारणपणे मत आहे की एक जी लिंक आहे ती आपल्याला तोडायची आहे, आपल्याला डिस्टन्स करायची आहे. आणि जर असं म्हणतात की जर 14 तास हे जर आपण डिस्टन्स केले तर ह्या रोगाला बऱ्यापैकी आपण आळा घालू शकतो. मी 2 वर्षापूर्वी, मी भाईना सांगू इच्छितो आणि सूरजना पण सांगू इच्छितो, 2 दिवसापूर्वी मी एक ट्विट केलं आहे. त्यावेळी तर पंतप्रधानांचं आवाहन नव्हतं आणि आदरणीय उद्धवजींचं पण नव्हतं, पण त्यावेळी मी माझ्या ट्विटमध्ये म्हटलं होतं की सरकार कोणाचं का असेना अशा राष्ट्रीय आपत्तीच्या प्रसंगी आपण सरकार हा आपला कॅप्टन मानून जो कोणी असेल त्याला संपूर्ण सहकार्य दिलं पाहिजे. पक्ष कोणाचाही असो, आपण सरकारच्या मागे खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. आणि युद्धाच्या वेळी आणि सगळ्यात महत्वाची आताची काळाची गरज आहे. शेवटचं वाक्य. बर अशा वेळी आपण एक सैनिक म्हणून कुठचंही डोकं न वापरता जो आपला कॅप्टन आहे त्याच्यावर संपूर्ण श्रद्धा ठेवून काम केलं पाहिजे. युद्धामध्ये सैनिक फक्त ऑर्डर स्वीकारतात आणि कुठचंही डोकं वापरत नाहीत. इथे राजकारण करायचा वेळ नाहीये. केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे, महाराष्ट्रामध्ये महाआघाडीचं सरकार आहे. या दोन्ही सरकारांच्या मागे भारतीय जनता पार्टी खंबीरपणे उभी आहे. धन्यवाद या उत्तराच्यासाठी. सूरज चव्हाण, हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय बोलले आपण ऐकलं. त्यांचे तर शब्द आहेत, भोंगा वाजलाय, युद्ध सुरू झालंय. ज्या वेळेला युद्धजन्य स्थिती असते त्यावेळेला एकदा आदेश आला की त्याचं पालन झालं पाहिजे. त्याच्यावर आपण का चर्चा करतोय आणि त्या आदेशाच्या संदर्भातले प्रश्न आत्ताच का उपस्थित करायचे, ही घाई होतीये का? सूरज चव्हाण. नाही, घाई वगैरे नाही प्रसादजी. आता ज्या पद्धतीने अवधूत वागदीनं सांगितलं, त्यांनी खूप चांगली मतं मांडली. मी त्यांचं अभिनंदन करतो. पण कदाचित हे भारतीय जनता पार्टीमधले काही आमदार असतील, आमदार निरंजन डावकरेने काल ट्विट केलं की अशा सिच्युएशनमध्ये सगळ्या पक्षांनी राजकारण विसरून समाजासाठी आणि आपल्या लोकांसाठी काहीतरी करण्यासाठी पुढे येणं गरजेचं आहे. कारण जी आपत्ती आपल्या देशावरती, आपल्या राज्यावरती आली, त्या आपत्तीचं चांगल्या पद्धतीनं व्यवस्थापन होणं, जनजागृती करणं हे आपलं कर्तव्य आहे. पण ह्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी कुठंतरी राजकारण करते आहे. काल निरंजन डावकरेंनी अशा सिच्युएशनमध्ये ट्विट टाकलं होतं की देवेंद्र फडणवीस नीड फॉर महाराष्ट्र किंवा आपत्तीचं व्यवस्थापन होत नाही. आज महाराष्ट्रातल्या आपत्ती व्यवस्थापनाबद्दल महाराष्ट्रातल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडिया किंवा प्रिंट मीडियाच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं आरोग्यमंत्री असतील किंवा राज्याचे उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री ही लोक काम करतात, त्यांचं अभिनंदन आणि कौतुकही होतंय. खरं तर कुठंतरी आपण सगळ्यांनी हे राजकारण विसरून मोदी साहेबांनीही तुमचा राजकारणाचा आक्षेप त्यांच्या आपल्याला कळलेला आहे, त्याचं उत्तर घेणं गरजेचं आहे. अवधूत वाघ यांना विचारतो. अवधूत वाघ, विरोधी पक्ष या नात्यानं आपण सरकारच्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका घेतलीत, पण तीच भूमिका तुमच्या सर्व शिलेदारांनाही पोहोचायला हवी. त्यांचं वागणं सुद्धा सुधारायला हवं जर ते चुकत असतील तर. प्रसादजी, असं आहे की या सोशल मीडियामध्ये जर पाहिलं तर अनेक पत्रकार सुद्धा अतिशय वाईट साईट कमेंट्स टाकत आहेत. मी अगदी नाव घेऊ शकतो परंतु ते मला शोभत नाही. परंतु पत्रकारितेमध्ये काम करणाऱ्या पत्रकारांनी अशा प्रकारे केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो त्याची खिल्ली उडवणं किंवा प्रयत्नांना खेळ घालणं योग्य नाही. अवधूत वाघ, मी एक विनंती करेन आपल्याला की इथे चर्चा ही राजकीय दृष्ट्या सुरू आहे.
पत्रकारांनी घेतलेल्या चुकीच्या भूमिकांचं समर्थन होणार नाही, त्याची चर्चा इथे नसावी. आपण तुम्हाला वैयक्तिकरित्या माझ्याबद्दल काही बोलायचे तर निश्चित बोलू शकता. माझ्या भूमिकांच्या विषयीची चर्चा करा. इतर पत्रकारांच्या भूमिकांची नाही, मी चर्चा आणि त्याबरोबर दखल या नावं नाही कार्यक्रमात घेतली. घ्यायची गरज नाही अवधूतराव. नाही, मी नावं पण नाही घेतली प्रसादजी. पुन्हा आहे. मी येतो तर त्याच्यामुळे सोशल मीडियामध्ये काय चाललंय त्याच्यासाठी बघायला नको. महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाचा प्रवक्ता म्हणून माझं हे अधिकृत स्टेटमेंट समजा की राज्य सरकार जे काही कोरोनाच्या निर्बंधासाठी आणि त्याला आळा घालण्यासाठी जे प्रयत्न करत आहे त्या प्रयत्नांना भारतीय जनता पक्षाचा पूर्णपणे पाठिंबा आहे. नाही, अवधूतवाद आणि तुमची पुढचा तुमची ट्रेंड भूमिका कुठे ही तर चालला आहे मगापासून आहेच. महत्वाचं पण नाही आहे. आक्षेप सूरज आपण चव्हाण यांनी काय सर्वात नोंदवलाय? सूरज चव्हाण यांनी आक्षेप आहे तुमच्या एका लोकप्रतिनिधीच्या समाज माध्यमातल्या प्रतिक्रियेवर नोंदवलाय. मला असं वाटतं की मी ज्यावेळी भारतीय जनता पक्षाचा प्रवक्ता म्हणून बोलतो आहे, भारतीय जनता पक्षाचं ऑफिशियल स्टेटमेंट समजण्यात यावं. त्यामुळे कुठच्या लोकप्रतिनिधीने आपल्या वैयक्तिक स्तरावर काय टाकलं आहे आणि काय नाही याच्याबद्दल पण चर्चा करण्याची गरज नाही आहे. भारतीय जनता पक्ष अशा कठीण प्रसंगी संपूर्णपणे राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार असो यांच्या प्रयत्नांना सातत्याने मदत करेल. जिथे जिथे आमची मदत असेल, ठीक आहे. जिथे जिथे आमच्या तुम्ही असं सूचना म्हणताय असतील, तुम्ही त्या आम्ही पाठीशी अवश्य उभे आहात सरकारांच्या, केंद्रातल्या आणि राज्यातल्या सुद्धा. सूरज चव्हाण तुमचा आक्षेप नोंदवून घेतोय. त्यापूर्वी मला भाई जगताप यांना विचारायचंय. भाई जगताप, काँग्रेसकडे सरकार चालवण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे आणि त्यामुळे एकच मिनिट मी सूरज चव्हाण देतो संधी आपल्याला. एकच मिनिट जरा थांबा. मला भाई जगतापांना एक महत्वाचा मुद्दा विचारायचा आहे. भाई जगताप, काँग्रेसच्याकडे असलेला प्रगाढ अनुभव पाहता स्वाभाविकरित्या काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींमध्ये सुद्धा त्याच प्रकारचा एक परिपक्वपणा असतो. ज्याच्यात नसेल त्याचा भाग इथे आपल्याला घ्यायचा नाही. पण आत्ताच्या घडीला ज्या पद्धतीनं समाज माध्यमांवर विविध घटक व्यक्त होत आहेत त्या घटकांच्या कडचे आक्षेप थांबवण्याच्यासाठी काय करावं? नाही, एक तर सगळ्यात पहिलं प्रसाद, एक गोष्ट अगदी याच्या अगोदरही सांगितली होती, आताही तुम्हाला सांगतो. अशा पद्धतीने मध्ये तोडून जर तुम्हाला काय करायचं असेल तर आम्हासारख्यांना बोलू नका. तुम्ही अर्धवट थांबून कळलं तुम्हाला काय कळलं आमचं आम्ही जेव्हा आमची भूमिका मांडत असतो त्यावेळेला काँग्रेसची भूमिका आम्ही स्पष्टपणे सांगितली. अर्धवट तुम्ही हे करता. सूरज बोलतोय त्याला अर्थ आहे आणि तीच गोष्ट मी सांगण्याचा प्रयत्न करत होतो. ज्या वेळेला आमच्या नेत्यांनी सांगितलं की ह्या 1, 2, 3 ह्या अशा सगळ्या हे ज्या आहेत ह्या पाळायला पाहिजेत, त्याच्यातली ही गोष्ट खरी आहे की होय, देशाचे पंतप्रधान म्हणून त्यांच्याकडनं आम्हाला अपेक्षा होती. डॉक्टर राजवर्धन जे की आमचे आरोग्य मंत्री आहेत त्यांच्याकडनं अपेक्षा ही होती की देशाने अशा याच्यामध्ये काय देश म्हणून किंवा हे म्हणून आम्ही काय प्रयत्न करतोय ह्या सगळ्या कोरोनाचा हे फैलाव थांबवण्याकरता किंवा त्यांना अटकाव करण्याकरता हे पाहिजे होतं. जे राज्याने केलं, जे उद्धव ठाकरेजींनी केलं, जे आरोग्य मंत्र्यांनी केलं, जे इथे हे सरकार करत आहे. आता याला तुम्ही राजकारण म्हणा, तो तुमचं कामच आहे. परंतु अर्धवट कुणाला तरी तोडायचं आणि तुम्हाला सगळं समजल्यासारखं करायचं, कृपया असं करू नका. आमच्यासारख्यांना बोलू नका. तुम्हाला जे कोण आवडतात त्यांना बोलवा, परंतु बाजू मांडताना अर्धवट बाजू मांडायला तुम्ही असं हे करू नका, ही माझी आपल्याला विनंती आहे. एक गोष्ट तुम्हाला सांगतो, अधिवेशन चालू असताना राज्याचे प्रमुख उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री बाळासाहेब थोरात ह्या सगळ्यांनी एक हे घेतली, कॅबिनेट घेतली. त्याच्यामध्ये विरोधी पक्ष नेते सुद्धा होते, आम्ही सगळे होतो आणि त्याच्यामध्ये सगळ्यांनी हा निर्णय घेतला की नाही, वेळ आली तर आपल्याला हे थांबवावं लागेल अधिवेशन. आणि थांबवलं. कारण आपलं लक्ष पूर्णतः मुंबई ही महाराष्ट्र हे जास्त पद्धतीने हे झालेलं आहे. आपल्याला माहिती आहे आजही सगळ्यात जास्त पेशंट हे महाराष्ट्रात आहेत. त्याच्यासाठी यंत्रणा जी इथे थांबले ती आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये जाऊन काम करणं आवश्यक आहे. यासाठी तो निर्णय घेतला आम्ही आणि त्याला देवेंद्र फडणवीस असतील किंवा सगळ्यांनी त्याला मदत केली. ही गोष्ट खरी आहे. अशाच प्रकारचं ज्याला आपण म्हणतो ना की एक कॅप्टन जेव्हा म्हणतोय तेव्हा त्या कॅप्टनने ही शुड वोन, त्यांनी त्यांच्या याच्यामध्ये ते आश्वासक आलं पाहिजे की आम्ही देश म्हणून ही आम्ही खबरदारी घेतोय, देश म्हणून आम्ही हे करतोय, देशाचं आरोग्य खातं म्हणून आम्ही करतोय. असं काहीही दिसलं नाही. हे खरं आहे सूरज म्हणतोय ते. त्यामुळे तुम्हाला हवं कानाला ऐकायला बरं वाटतं त्यासाठी फक्त इथे आम्हाला बोलवत जाऊ नका.
जी वस्तुस्थिती आहे ती लोकांसमोर गेली पाहिजे. ठीक आणि आहे. त्याचा आपण अर्थ भाई आमच्या त्या जगताप- गोष्टीला विरोध आहे असं नाही. आमचा ह्या गोष्टीलाही आहे. आज आम्ही जगभरा हा काय फक्त भारतापुरता मर्यादित नाही, हा जगभरामध्ये हा प्रश्न आहे. आणि जगभरातले राष्ट्रप्रमुख काय करतात आहेत, न्यूझीलंडचे राष्ट्रप्रमुख काय करतात आहेत, डोनाल्ड ट्रम्प काय करतात आहेत, मलेशियाचे राष्ट्रप्रमुख काय करतात आहेत, हे आपल्या समोर आहे आज. आणि तशीच अपेक्षा आमच्या राष्ट्रप्रमुखांकडनं आम्ही जर ठेवली तर मग आम्ही काहीतरी राजकारण केलं असं जर तुम्हाला वाटत असेल ते वाटो भले, पण होय आम्हाला राष्ट्रप्रमुखांकडनं ते सुद्धा अपेक्षित आहे. त्यांनी ठीक जे आहे. लोकांकडनं अपेक्षित केलंय ते नक्कीच स्वागतार्ह आहे, ते होईलच आणि त्याला आम्ही समर्थन केलेलंच आहे. ठीक आहे. परंतु भाई राष्ट्रप्रमुखांकडनं जगताप- ते सुद्धा अपेक्षित आहे. बरोबर आहे. भाई जगताप, मी आपल्याला आता या वेळेला पूर्णपणे शांतपणे ऐकलं. मी दोनच गोष्टी आपल्याला कृपया सांगू इच्छितो. टीव्हीवरच्या चर्चेमध्ये मर्यादित वेळ असतो, त्याच्यामुळे मला मध्ये मध्ये प्रत्येकाला एका विशिष्ट टप्प्यावर थांबवावं लागतं. दुसरा महत्वाचा मुद्दा की सूरज चव्हाण यांनी सार्वजनिकरित्या सोशल मीडियावर भूमिका घेतलेली आहे, त्यामुळे मी आपला मुद्दा थांबवून त्यांच्यापर्यंत गेलो होतो आणि त्यांनी तोच मुद्दा मांडला जो तुम्हाला हवा होता. आता तुम्ही मांडलेल्या मुद्द्यावर मला अवधूत वाघ यांच्यापर्यंत पोहोचायचंय. श्याम देशपांडे, मी आपल्यापर्यंत येतो. एकदा काँग्रेसने मांडलेल्या आक्षेपांच्या संदर्भातली चर्चाही करूया. अवधूत वाघ, आपण घेतलेल्या भूमिकेच्याच अनुषंगानं पुढचा मुद्दा आता उपस्थित असा होतोय की देशाचे पंतप्रधान होणाऱ्या उपाययोजनांवर बोलत नाहीयेत. हा आक्षेप आधी मुळात सूरज चव्हाण यांच्याकडून आला आणि आता भाई जगताप यांचं समर्थन पण त्याला आलेलं आहे आणि आता त्याच्या उत्तराची तुमच्याकडून अपेक्षा करतो. अवधूत वाघ, मला असं वाटतं की खरंच सांगतो की याच्यामध्ये अजिबात राजकारण नको. कारण एक एक ठिकाणी आपण म्हणायचं की आपण संपूर्ण पाठिंबा देतो आणि जर तर करायचं, हे काही योग्य नाही. भारतीय जनता पक्षाचा प्रवक्ता म्हणून मी स्पष्ट शब्दामध्ये म्हटलं की या राज्याचे मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री हे आमचे नेते आहेत, हे आमचे लीडर आहेत. ते जे काही घेतील आम्ही सजेशन देऊ, पण त्यांच्यावर टीका करणार नाही. याचं कारण असं की या युद्धजन्य परिस्थितीमध्ये एकदा कमांडर ठरल्यानंतर परत तो कमांडर चेंज होत नाही. एक गोष्ट निर्विवादपणे सत्य आहे की या नुसत्या देशामधल्याच नाही तर संपूर्ण जगामधल्या लोकांना मोदीजींकडनं खूप अपेक्षा आहे. खूप म्हणजे अवधूत वाघ, अगदी मला भाई अवधूत वाघ, आता मी जगतापांकडनं पण तुम्हाला दिसतंय. थांबवतोय. मला अशी अपेक्षा आहे की तुम्ही त्याच्यावर रिॲक्ट होणार नाही, पण माझा प्रश्न ऐका. माझा मूळ प्रश्न जो आहे ना त्याचं उत्तर नाही सापडत आहे. पंतप्रधानांनी देशात उपाययोजना काय सुरू आहेत याची माहिती काल का दिली नाही याचं उत्तर हवंय काँग्रेस पक्षाला आणि राष्ट्रवादीला. त्याची उत्तरं कुठे मिळणार आहेत? मला असं वाटतं की हा जो सगळ्यात महत्वाचा जनता कर्फ्यू हा जो कन्सेप्ट आहे, हा कन्सेप्टच एक नवा कन्सेप्ट भारतामध्ये मोदीजींनी कालच्या भाषणामध्ये रुजू केलेला आहे आणि त्याला जे घवघवीत यश मिळणार आहे त्यावरनच तुम्हाला कळेल की हा कोरोना हा जो सेकंड स्टेज मध्ये आज भारतामध्ये पोहोचलेला आहे त्याची जर कडी तोडायची असेल तर जनता कर्फ्यू शिवाय इलाज नाहीये. मला असं म्हणायचं आहे की भाई जगतापांच्या अपेक्षा खूप आहेत आणि त्या असाव्यातच, कारण मोदीजींकडनं सगळ्यांच्याच अपेक्षा आहेत. इतरांकडनं कोण आपण जास्त अपेक्षा ठेवू शकत नाही, त्यामुळे त्यांना आपण फारसं गांभीर्याने घेत नाही. पण मोदीजींच्या प्रत्येक गोष्टीला विरोधक सुद्धा गांभीर्याने घेतात, त्यांच्याकडनं अपेक्षा पण व्यक्त करतात. हेच मोदीजींचं खरं यश आहे. भाई जगताप, हे उत्तर पटण्यासारखं आहे का? नाही, मला प्रसाद, एक नागरिक म्हणून तुम्हालाही माझं विचारणं आहे, तुम्हाला हे पटतं का? अहो, आपल्या प्रमुखाकडनं, आता आपण त्या चॅनलचे प्रमुख आहात, आम्ही अपेक्षा तुमच्याकडनंच करणार. अहो, देशाच्या प्रमुखाकडनं तीही अपेक्षा आहे. अगदी हे काय जगभरामधून सगळं आहे, हो अपेक्षा आहे ना त्यांच्याबद्दल. अहो, देशवासियांना 132 करोड जनतेला सुद्धा अपेक्षा आहे आणि ती अपेक्षा एवढी आहे की तुम्ही सांगाल ते आम्ही सगळं करूच, नव्हे ते आमचं कर्तव्य, आद्य कर्तव्य जे आम्ही बोललोय. पण ह्या सगळ्याला थांबवण्यासाठी सरकार म्हणून, सरकारचं आरोग्य खातं म्हणून आपण काय करणार, हा जर आम्ही प्रश्न विचारला तर त्याच्यात राजकारण वाटतं तुम्हाला? आणि त्याबरोबर मी तुम्हाला सांगितलं जगभराचे राष्ट्रप्रमुख आज काय करतात आहेत, स्वतः पुढे येऊन ते जनतेला आश्वासित करत आहे आणि जनता आश्वासित होते, जनता तसं काम करू लागले आहे. आणि तसं घडावं आमच्या देशामध्ये, हे जर आम्ही अपेक्षा केली तर आम्ही चुकीचे आहोत का, हा माझाही प्रश्न आपल्याला आहे. आणि म्हणून राज्याच्या ह्याने काय केलं, राज्याच्या प्रमुखांनी, आणि नुसतं त्यांनी आव्हान नाही केलं, उलट राज्याच्या प्रमुखांनी सांगितलं की होय ही सगळी आज मी तुम्ही पाहिलं सगळं फेसबुकवरून, त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री बोलत होते, सीएस बोलत होते की होय जर समजा आपण उद्या पूर्ण ट्रेन बंद केली, बस बंद केली तर मग आरोग्य सेवा देणाऱ्यांनी हे सगळे सरकारी कर्मचारी
बिचारे येणार कुठून? त्या ज्या नर्सेस आहेत, नाही, ते पण जे मग ward भाई boys जगताप, आता आहेत, मी ते आपल्याला doctor मध्ये आहेत, प्रश्न कुठून? विचारतो. म्हणजे केवढा इथे एक मुद्दा महत्वाचा चर्चेमध्ये उपस्थित झाला की पंतप्रधानांनी काय उपाययोजना केल्या आहेत हे तुम्ही जाणून घेऊ इच्छिता. जनता कर्फ्यू हा त्या उपाययोजनांमधला एक भाग आहे, त्याची माहिती त्यांनी आपल्याला दिली. मग आपल्याला आणखीन स्पेसिफिक कोणती गोष्ट माहिती करून घ्यायची आहे? औषधं शोधण्याच्या बद्दलची माहिती हवी आहे, किती बेड कुठे उपलब्ध होत आहेत त्याची माहिती हवी आहे, काय हवं काय आहे माहिती स्वरूपात? नाही, म्हणजे त्याच्याने तुम्ही एक नागरिक म्हणून तुम्ही जर सॅटिस्फाय झाला असाल किंवा तुम्ही जर समाधानी असाल तर मी पूर्ण समाधानी आहे, मी अर्ध समाधानी आहे. होय, जनता कर्फ्यू असेल, हा उपाय करायला पाहिजे. किंबहुना आम्ही तर असं म्हणत होतो मुंबई लॉकआउट करायची तर मुंबई बंद करणं आवश्यक आहे. एखादं राज्य लॉकआउट करायचं असेल, जर तसा उद्रेक झाला तर दुर्दैवाने तशी पावलं उचलावी लागतील. हे सगळं खरंच आहे, त्याला ना म्हणण्याचं कारण नाही. आज देशच्या देश सगळे जर लॉकआउट झालेले आहेत, तिकडे सगळ्या सीमाबंदी झाले, तर आपल्याकडे सुद्धा दुर्दैवाने ती परिस्थिती येऊ नये म्हणून सरकार काय करत आहे हे विचारलं, म्हणजे काय विचारलं असं जर तुमचं म्हणणं असेल तर म्हणजे भारीच काम आहे मग म्हणायचं. नाही, पण असा कोणी मुद्दाच उपस्थित करत नाहीये ना भाई इथे की तुम्ही काय विचारताय आणि काय विचारताय. सूरज चव्हाण, मी येतो आपल्याकडे. भाई जगतापांना मी आणखीन एक गोष्ट सांगू इच्छितो की पंतप्रधानांच्याकडून किमान 6 ते 7 गोष्टी सांगण्यात आल्या, पण तरी तुमचं म्हणणं असेल की पंतप्रधानांनी आवश्यक माहिती दिली नाही, तर मी भाई यासाठीच तुम्हाला वारंवार विचारतोय, तुम्हाला कुठली माहिती हवी आहे ते सांगा, मग आपण थेट प्रश्न विचारू अवधूत वाघ यांना. थेट सांगतो की या करोनाच्या प्रसाराला किंवा ज्या पद्धतीने करोना फैलत चाललेला आहे त्याच्यासाठी आपण केंद्र शासन म्हणून, केंद्राचं आरोग्य खातं म्हणून सगळ्या राज्यांच्या एकत्रित या करून त्यांच्या बरोबर त्यांच्या मदतीने कसं आपण त्यांना हे करणार आहोत त्या बाबतीमध्ये ऐकलं नाही मी. कदाचित माझी चूक झाली असेल त्यांनी सांगितलेल्या उपायाचं. मेडिसिन उपलब्ध आहे, हे सगळं आहे, म्हणजे मेडिकल स्टोर हे आहेत, हे सगळं कॉमन आहे, तो विषय नाही. विषय असा आहे की या सगळ्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये केंद्र शासन, राज्य शासन, विशेषतः महाराष्ट्रामध्ये जास्त रुग्ण सापडल्यामुळे महाराष्ट्र आणि एकत्रितरित्या आपण काय करू शकतो ही जी काय अपेक्षा असणं ही चुकीची आहे का? ठीक आहे, याच्यावर सूरज चव्हाण यांच्याकडून आपण पुढची प्रतिक्रिया घेणार आहोत. अवधूत वाघ, मी आपल्याला संधी देतो. शामराव, तुमच्यापर्यंत यायचा वेळ थोडा पुढे चाललाय, पण सूरज चव्हाण आपलं यातलं म्हणणं मांडा. दरम्यान एक छोटासा तपशील फक्त पुरवतो. केंद्र सरकारनं आतापर्यंत या विषयावर 3 स्वतंत्र पत्रकार परिषदा केलेल्या आहेत. केंद्रातून विविध प्रकारचे सरकारी अधिकारी आणि मंत्री यांच्याकडून अशा प्रकारच्या पत्रकार परिषदा होऊन काय उपाययोजना होत आहेत त्याची माहिती दिलेली आहे. मोदींनी का केली नाही हा मुद्दा असू शकतो. सूरज चव्हाण, आपण बोला. प्रसादजी, मोदी या देशाचे पंतप्रधान म्हणून मोदीजींकडनं खूप अपेक्षा होत्या. पहिली अपेक्षा तर ही होती की भारताच्या बाहेर जे भारतीय नागरिक आहेत त्या नागरिकांसाठी आपण काय करतोय, आपला देश म्हणून, आपलं परराष्ट्र खातं म्हणून आपण काय करतो त्याबद्दल माननीय पंतप्रधानांनी सांगायला हवं होतं. जे लोक डिटेक्ट झाले त्यांच्यासाठी आपण काय उपाययोजना केली, किती विलगीकरण केंद्र ह्या देशामध्ये आपण काढलेले आहेत, किंवा कुठल्या राज्यामध्ये कशा पद्धतीनं हा पसरत जातोय तो आळा आणण्यासाठी राज्यातल्या मुख्यमंत्र्यांसोबत किंवा आरोग्यमंत्र्यांसोबत त्यांची काही बैठक झाली आहे का, कशी उपाययोजना येईल, किंवा भविष्यामध्ये हे सगळं टाळण्यासाठी आपण काय करणार आहोत. एक दिवसाचा जनता कर्फ्यू करून हा उपाय थांबणाऱ्यापैकी नाही. तुम्ही एक दिवसाचा कर्फ्यू कराल, संध्याकाळी येऊन तुम्ही बाहेर टाळ्या आणि थाळ्या वाजवा, ह्याच्यावरती इव्हेंट होतो हा. पण तुम्ही प्रॉपर एक पंतप्रधान म्हणून काय भविष्यातल्या उपाययोजना आपल्याला ह्याच्यातनं बाहेर निघण्यासाठी करायला हव्या होत्या त्या केल्या होत्या. अनेक भारतीय नागरिक बाहेर अडकलेले, त्यांच्या अपेक्षा आपल्याकडनं सगळ्याकडनं आहेत की त्यांना आपल्या देशात मायदेशात परत यायचंय. हे याच्यावरती मोदीजी काहीच बोलत नाहीत. आणि दुसरे शामराव देशपांडे आपल्या बरोबर आहेत. शामराव, माफ करा, चर्चेच्या बऱ्यापैकी पुढच्या टप्प्यामध्ये मी आपल्यापर्यंत पोहोचलो, कारण पहिला टप्पा हा स्वाभाविकरित्या पंतप्रधानांच्याकडच्या अपेक्षांचा होता. तुमची प्रतिक्रिया जनता कर्फ्यूच्या संदर्भातली काय आहे, आणि तुम्हाला पण असं वाटतंय का की नरेंद्र मोदींनी आणखीन काही बोलायला हवं होतं? अर्थात त्यांच्या व्यतिरिक्त सरकारी पातळीवर याची माहिती देण्याचं काम सुरू आहे, आणि आपल्या सगळ्यांना याचीही कल्पना असेलच की भारताची एक स्वतंत्र अशी वेबसाईट आहे,
covid.in नावाची, ज्या माध्यमातून प्रत्येक क्षणाक्षणाची माहिती सगळ्यांना एका क्लिकवर उपलब्ध होते. पण ठीक आहे, मोदी का बोलले नाहीत, महत्वाचा मुद्दा आहे. शामराव, आपण बोलणार आहात, आपली प्रतिक्रिया अपेक्षित करतो. मुळामध्ये हे जे मानवतेच्या विरोधामध्ये आलेलं अरिष्ट आहे, याच्यामध्ये कुठच्याही पक्षांनी कोणतेही राजकारण आणण्याची गरज नाहीये. मुळामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी 22 तारखेचा जो जनता कर्फ्यू डिक्लेअर केलेला आहे, लोकांना आवाहन केलेलं आहे, त्यामध्ये खऱ्या अर्थाने स्वतःचा जीव धोक्यात घालून हजारो शासकीय कर्मचारी हे नागरिकांचे जीव वाचवत म्हणून प्रयत्न करतायत. त्यांच्या पाठीशी संपूर्ण देश उभा आहे हे दाखवण्याकरता आहे एक भाग. दुसरा भाग, ह्या कोविड-19 रोगासाठी किंवा कोरोना विषाणूच्या विरोधामध्ये लढायचं असेल तर प्रत्येकाने स्वतःला विलग करून घेतलं पाहिजे, क्वारंटाईन ठेवलं पाहिजे, हा त्यातला उद्देश आहे. आणि केंद्र शासनाने काय केलंय त्याच्यामध्ये परदेशातून येणारा हा विषाणू आपल्या देशामध्ये येऊ नये म्हणून 31 मार्च पर्यंत अनेक इंटरनॅशनल फ्लाईटला केंद्र शासनाने या ठिकाणी बंदी घातलेली आहे भारतामध्ये लँड होण्यासाठी. त्याचबरोबर पुण्यासारख्या ठिकाणी फक्त नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी किंवा नागपूरला अशा मोजक्याच आणि हैदराबादला अशा मोजक्याच विषाणू संस्था आहेत की जिथं या कोरोनाचं डिटेक्शन व्हायचं. तर खाजगी संस्थांना सुद्धा केंद्र शासनाने या ठिकाणी परवानगी दिलेली आहे. त्याचबरोबर केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी सर्व देशातल्या आरोग्य मंत्र्यांशी आज दुपारी 4 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग केलेलं आहे. पण ह्या सर्वापेक्षा सुद्धा महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धवसाहेब ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेशजी टोपे आणि सगळं मंत्रिमंडळ ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये हे येणारं संकट ओळखून वेळीच त्या संकटाची चाहूल लागल्यानंतर ज्या उपाययोजना केलेल्या आहेत त्या सर्व उपाययोजनांना संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिक हे सकारात्मक प्रतिसाद देत आहेत. 22 तारखेला जनता कर्फ्यू मध्ये सर्वांनी सर्व राजकारण बाजूला ठेवून केंद्र शासन आणि महाराष्ट्र राज्य यांच्या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद द्यावा असं मला वाटतं. ठीक आहे शामराव, या संपूर्ण उत्तराच्यासाठी खूप खूप आभार. कारण तुम्ही निम्म काम अवधूत वाघ यांचं पूर्ण केलेलं आहे. केंद्र सरकारने आजवर काय काय केलं याचा एक पूर्ण तपशील तुम्ही दिला, धन्यवाद त्याच्यासाठी. आणि या सगळ्या गोष्टी वारंवार केंद्रीय स्तरावरून सांगितल्या जात होत्या, पण मोदींनी का नाही सांगितल्या? एकदम बरोबर मुद्दा आहे अवधूत वाघ, याचं उत्तर तुम्हाला द्यायला लागेल. कालच्या भाषणामध्ये मोदींनी हे सगळं पुन्हा सांगितलं असतं तर काय बिघडलं असतं? आम्हाला मोदींकडून ऐकायचं आहे. असं आहे ना की सोशल मीडियामध्ये फक्त एकतर्फी लोक व्यक्त होतात, पण सोशल मीडियामध्ये उझबेकिस्तान मधनं आलेल्या लोकांना याच सरकारने परत आणलं, इराण मधल्या लोकांना, अडकलेल्या लोकांना याच सरकारने परत आणलं, सिंगापूरमध्ये अडकलेल्या कित्येक विद्यार्थ्यांना या सरकारमध्ये परत आणलं. हे जर आपण विसरत असाल तर त्याला मी काय म्हणायचं. आता दुसरा महत्वाचा भाई, आपण तर आमदार आहात, अनेक वर्ष आमदार आहात. आरोग्य हा केंद्राचा नव्हे तर राज्याचा महत्वाचा विषय आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येक राज्याचं आरोग्याचं स्वतःचं धोरण असतं आणि आरोग्याच्या विषयामध्ये राज्याने लीड घ्यायचा असतो. महाराष्ट्र बंद ठेवायचा आहे की नाही हे केंद्र सरकार नाही ठरवणार, महाराष्ट्राने ठरवायचंय. मुंबईतल्या रेल्वे बंद करायचे आहेत की नाही ते मोदी नाही ठरवणार, उद्धवजींनी ठरवायचं आहे. मुंबई बंद करायची की नाही हे मोदींनी नाही, उद्धवजींनी ठरवायचं आहे. तर त्याच्यामुळे तुमचं सरकार आहे, तुम्हाला जो निर्णय घ्यायचा तुम्ही तो निर्णय घ्या, त्या निर्णयाला कोणीही आक्षेप घेणार नाहीये. परंतु मोदींनी काय केलं असं तुमचं पालुपत जे आहे आणि त्यातून आता महाराष्ट्र शासन जे निर्णय घेत आहे त्यातनं जर काही तुम्ही पळवाटा काढायचा प्रयत्न केला तर तो अजिबात सहन केला जाणार नाहीये. मुख्य म्हणजे आम्ही महाराष्ट्र शासनाच्या बाजूने आहोत. महाराष्ट्र शासन जो निर्णय घेईल त्याला मान्यता देणार, परंतु तुम्ही पळवाटा काढायचा प्रयत्न करू नका. महाराष्ट्र शासनाला कोरोनाच्या विरोधामध्ये लढण्याच्या लढाईमध्ये जी काही रसद पुरवायची असेल ती केंद्र सरकार द्यायला बांधील आहे. आजच राजेश टोपे साहेबांनी सांगितलं की आम्हाला जास्त हे पाहिजे, लॅब्स पाहिजे. त्या लॅब सँक्शन करून देण्याचा प्रश्न असो, मेडिकल किट्स देण्याचा प्रश्न असो, आर्थिक मदत असो किंवा जर काही केंद्र स्तरावरचे कायदे जर बाजूला ठेवायचे असतील तर ते असो,
तेवढंच केंद्राच्या स्वरूपामध्ये आहे. एके ठिकाणी तुम्ही 22 तारखेनंतर सर्व इतर आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आपण जर असा विचार करायला लागलात की परदेशामध्ये अडकलेल्या नागरिकांचं काय करायचं, तर परदेशामध्ये अडकलेले नागरिक आज कोरोनाचा विषय 15 दिवस जुना आहे. 15 दिवसामध्ये आपापल्या मायदेशी का नाही परत आले? त्यामुळे ज्यावेळी इमर्जन्सी होते, युद्ध स्तरावर होतो, त्यावेळी आपल्या घरामध्ये असलेल्या 140 कोटी लोकांना वाचवणं बरोबर. हे जास्त अवधूत वाघ, एक मिनिट. अवधूत वाघ, मुद्दा लक्षात येतोय. दोन्ही बाजूनी बोलणं शक्य नाही. एकदा आपण आपली भूमिका मांडत असताना केंद्र सरकारनं आजवर घेतलेल्या राष्ट्रीय धोरणांची, राष्ट्रीय निर्णयांची माहिती घेतली पाहिजे. भाई जगताप, आपण याचं उत्तर आत्ता देणार आहात का आपण एक छोटीशी जाहिरातीची विश्रांती घेऊ आणि लवकरच परत येऊ? त्यावेळेला आपण याचं उत्तर देणार आहात तेही सांगा, कारण आपल्याला वेळेची मर्यादा आहे. भाई जगताप यांच्याकडून मी एक छोटंसं उत्तर अपेक्षित करतो फक्त. नाही, मग तुम्ही ब्रेक घ्या, मग ब्रेकवरनं आल्यावर मी ताबडतोब बोलतो, कारण थोडंसं विस्तृत बोलावं लागेल. आता इतकी सगळी मंडळी बोलल्याच्या नंतर थोडंसं विस्तृत बोलावं लागेल. आणि याच मुद्द्यावर शामराव देशपांडेंनाही बोलायचंय, सूरज चव्हाणही बोलतील. एक छोटी जाहिरातीची विश्रांती, लवकरच परत येतो. नमस्कार. या चर्चेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण थेट जातोय भाई जगताप यांच्याकडे. काँग्रेसचे प्रतिनिधी, प्रवक्ता, आमदार या नात्यानं ते आपल्या सोबत आहेत. भाई जगताप, महत्वाचा मुद्दा या चर्चेमध्ये आधीच्या भागात हाच उपस्थित झाला. आरोग्य हा राज्याचा विषय आहे. केंद्र सरकारनं 5 तारखेपासून अनेक निर्णय घेतले, प्रत्येक निर्णयाची माहिती सार्वजनिक केली. नरेंद्र मोदींनी मात्र कालच्या संभाषणात त्याची माहिती दिली नाही, हा तुमचा आक्षेप आहे. महत्वाचा मुद्दा इथे हा उपस्थित राहतो की युद्धजन्य स्थिती निर्माण झाल्यानंतर केंद्र ज्या वेळेला त्यांच्या अखत्यारीतले विषय हाताळायला लागतं तेव्हा त्याची माहिती घेऊन आपण आक्षेप का निर्माण करत नाही? नाही, आता असं आहे की याच्यामध्ये हा जो काय एक सांगण्याचा प्रयत्न होतोय की होय, आरोग्य खाते प्रत्येक राज्याचं असतं आणि ते इंडिव्हिज्युअल असतं, त्याला स्वतःचं बजेट असतं, स्वतःचे निर्णय घेतात. परंतु केंद्राच्या त्याला जर मान्यता नसेल तर अनेक गोष्टी, एक बोलताना इथे पटकन कोणतरी बोललं, मला वाटतं अवधूतच बोलले की आपल्याला ह्या टेस्टिंगसाठी लॅब पाहिजेत. आता किती दिवस झाले अजूनही त्यांना परमिशन मिळाली नाही. आज काय त्यांचं संभाषण झालं हे मला माहित नसल्यामुळे बोलतो. आता 4 वाजता जे काय याच्यावरनं कॉन्फरन्सिंग, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग वरनं झालं. राहिली गोष्ट मला एक कळतच नाही, वेबसाईट झाली म्हणजे सगळे नागरिक वेबसाईट बघणार आहेत असं तुम्ही अपेक्षा करून आहात? अहो, देशाचे पंतप्रधान प्रमुख बोलतात आहेत, त्यांनी त्यांच्या याच्यामध्ये जर 2 गोष्टी अधिकच्या सांगितल्या आणि त्या विचारल्या म्हणजे दोन्ही बाजूने बोलला असं होतं. म्हणजे याला राजकारण तुम्ही म्हणताय? ते म्हणा तुम्ही, कारण तुम्हाला जे वाटतंय तसं नाहीये. हे आमचं म्हणणं असं आहे की देश आणि प्रदेश हे एकत्रितरित्या ह्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये आपण पुढे जात आहोत असं जे चित्र जे आज आपण तयार करत आहोत, जे योग्यरित्या होत आहे ते व्हायला पाहिजे, अधिक ते घडत व्हायला पाहिजे, अधिक स्पष्ट व्हायला पाहिजे. या दृष्टीने देशाचे प्रमुख म्हणून त्यांच्याकडनं अपेक्षा करणं म्हणजे राजकारण असं तुमचं म्हणणं आहे? आणि ते असेल, आमचं म्हणणं भाई राजकारण असं नाहीच आहे. भारतीय जनता पार्टीने तो मुद्दा मांडला होता, तो मी आपल्यापर्यंत पोहोचवला. प्रमुखांकडनं दरम्यान आपण एक महत्वाचा तपशील इथे उपस्थित केला, त्याचा खुलासा करण्याची संधी फक्त मी इथे घेतो. मी आपल्याला यासाठी थांबवतोय, मला एक छोटी तपशीलवार माहिती इथे देऊ द्यात. आम्हाला त्याच्यामध्ये आपण भाई जगताप, आपण असं म्हणालात की किती दिवस झाले लॅबची परवानगी मागितली जाते, लॅबची परवानगी मिळत नाहीये. एक छोटा तपशील याच्यात अत्यंत महत्वाचा आहे. याच्यासाठी भारत सरकारनं तपासणीचं जर्मन मॉडेल अवलंबलेलं आहे. जर्मन मॉडेल काय आहे हे पण सांगणं गरजेचं आहे. कोरोनाच्या संदर्भातली एखादी लस तपासण्यासाठी जर्मन मॉडेलची अंमलबजावणी होते. याचा अर्थ आपण आपल्या भौगोलिक आणि त्याचबरोबर वातावरणाचा एकत्रित अभ्यास करून स्वतः ती लस आणून त्याचा संशोधनाचा प्रयत्न करतो. जर जर्मन मॉडेल नसेल तर दुसरा पर्याय काय असतो? तो असतो जगात उपलब्ध असलेल्या औषधाला विकत घ्या. आणि हे अत्यंत खर्चिक आहे, कारण त्याच्यासाठी पेटंटेड औषधं घेणं म्हणजे हजारो नव्हे तर कोट्यावधी डॉलर्सचा खर्च आहे. आपल्याला ते टाळायचं आहे. आणि ही माहिती याच कार्यक्रमात यापूर्वी महाराष्ट्राच्या माजी आरोग्यमंत्र्यांनी दिलेली आहे. मी तपशील आपल्यापर्यंत पोहोचवला.
हा तपशील कदाचित आपल्यापर्यंत कम्युनिकेट झाला नसेल, पण मुद्दा तुमचा महत्वाचा आहे की हे जर पंतप्रधान बोलले असते तर अधिक जनतेपर्यंत वेगानं पोहोचलं असतं. शामराव देशपांडे आपल्या बरोबर आहेत. शामराव देशपांडे, मला दुसरा या निमित्तानं पुढचा मुद्दा चर्चेमध्ये घ्यायचा आहे. पंतप्रधान का बोलले नाहीत यावर फार वेळ चर्चा करत राहणं आपल्याला या चर्चेत पुनरुक्तीचा दोष स्वीकारून बरोबर नाही. मला आपल्याला असं विचारायचं आहे की थाळी नादावर असलेले आक्षेप कितपत योग्य आहेत आणि थाळी नाद करण्याच्या संदर्भातले आक्षेप वारंवार मांडणं हे पण कितपत योग्य आहे? नाही, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी जेव्हा डिक्लेअर केलं की ही महामारी आहे, महामारी डिक्लेअर केल्यानंतर भारतामध्ये 1897चा एपिडेमिक ऍक्ट हा लागू झालेला आहे. आणि अशा वेळेला जे सर्वसामान्य घरांमधले आपल्यासारखेच ज्यांना बायका मुलं आहेत असे आरोग्य सेवक, सर्व हॉस्पिटलमधले कर्मचारी, केंद्र शासनाचे असतील, महाराष्ट्र शासनाचे असतील, नाही तर महापालिकांचे लोकल बॉडीचे असतील, ते आपला जीव धोक्यात घालून या ठिकाणी जर सर्वसामान्य माणसांचा जीव राखण्यासाठी प्रयत्न करत असतील तर त्यांच्या पाठीशी आपण उभं राहणं हे त्यांना मॉरल सपोर्ट केल्यासारखं आहे. मला वाटतं की अशा एपिडेमिक ऍक्ट लागू झाल्यानंतर आता अवधूत वाघ म्हणाले की महाराष्ट्र बंद करायचं आहे, रेल्वे बंद करायचं का महाराष्ट्राने बघावं. माझं असं मत आहे, ज्या क्षणी हा कायदा लागू झाला त्या क्षणी ह्या कायद्याचं गांभीर्य, रोगाचं गांभीर्य ओळखून महाराष्ट्र सरकारने माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली याच्यासाठी अत्यंत चांगली उपाययोजना या ठिकाणी केलेली आहे. आज रात्री 12 वाजल्यापासून मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड आणि नागपूर ह्या सर्व शहरांमधले सर्व खाजगी ऑफिसेस सुद्धा त्यांनी बंद करायचे ठरवलेले आहेत. शामराव, हा निर्णय पोहोचलेला आहे. शामराव, निर्णय पोहोचलेला आहे. मी थाळी वादनाच्या संदर्भातले आक्षेप जाणून घेऊ इच्छित होतो. आपल्याला थाळी वादनाच्या संदर्भात स्पेसिफिक काही सांगायचं असेल तर कृपया आपण पटकन बोला. कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आहोत. बरं, नाही, कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आहोत हे दाखवण्यामध्ये काहीच गैर नाही. त्यांच्या कष्टाचं कौतुक झालंच पाहिजे. ठीक आहे. सूरज चव्हाण यांना मात्र हा प्रश्न विचारावा लागेल, कारण त्यांची एक समाज माध्यमातली भूमिका पण जास्त चर्चेत आहे की थाळी वादन हे काही योग्य नाही, त्यांना ते पटत नाही. सूरज चव्हाण, आपली भूमिका मांडा. प्रसादजी, आपण मगाशी म्हणत होतात मोदीजी का बोलले नाहीत, मोदीजी का बोलले नाहीत आणि मोदीजीकडनं का अपेक्षा आहेत? कारण मोदीजी या देशाचे पंतप्रधान आहेत. काही तुम्ही मगाशी म्हणलात की वेबसाईटवरती सगळी माहिती आपण पाहावं, जसं भाई म्हणले मगाशी की सगळी भारतातली जनता ही वेबसाईट नाही पाहत. मोदीजीकडनं अपेक्षा काय? त्यांनी फक्त मला वाटतं सोशल मीडियावरती काय थाळी आणि घंटा हे वाजवा सांगण्यासाठी आले होते का? त्यांनी उपाययोजना काय केल्या हे सांगायला पाहिजे होतं. माझा आक्षेप ह्याच्यासाठी आहे थाळी आणि या घंटा नादला वगैरे नाही. पण सूरज चव्हाण, आपण या संदर्भात आधी बोललो ना. मी तुम्हाला काय सांगतोय, 5 मार्च पासून केंद्र सरकारकडून प्रत्येक निर्णय सार्वजनिक केले जात आहेत, संबंधित माणसं त्याच्यावर बोलतायत, पण तरीही ते निर्णय पुन्हा एकदा तुम्हाला मोदींकडून ऐकायचे होते का? आता मी थेटच विचारतो आपल्याला. 100 या देशाचे पंतप्रधान म्हणून देशाच्या नागरिकांना एक विश्वास देणं हे कर्तव्य आहे मोदीजींचं, की प्रत्येक नागरिकाला एक विश्वास आला पाहिजे. ज्या पद्धतीनं राज्यामध्ये उद्धव साहेब आणि आरोग्य मंत्री राजेश भैया टोपे हॉस्पिटलमध्ये जाऊन स्वतः पेशंटला भेटून सगळ्यांना दिलासा देत आहेत, त्या रोगाचं गांभीर्य किंवा रोगामधून बरे व्हाल ह्या आश्वासन देत आहेत, तशा पद्धतीनं मोदीजीनं सांगायला पाहिजे होतं. काय उपाययोजना करतात हेही सांगायला हवं होतं. लोकांना एक थोडा विश्वास द्यायला हवा होता. तो विश्वास न देता कुठंतरी तुम्ही घरामध्ये जनता कर्फ्यू लागू करा, संध्याकाळी बाहेर या, थाळी घ्या, टाळ्या वाजवा, घंटा वाजवा, हे असं सांगणं योग्य नव्हतं. की बाहेरच्या देशातून आपल्या भारताचे नागरिक कसे येतील? कारण सगळे नागरिक अजून आलेले नाहीयेत. मगाशी अवधूत वाघजी म्हणते बाहेरच्या देशातले नागरिक भारतात आणून भारतामध्ये संसर्गाची शक्यता वाढवायची आहे का? हाही एक चर्चेचा वेगळा मुद्दा आहे. तुम्ही वारंवार थाळीनाद आणि एकूणच टाळ्या वाजवणं याच्या संदर्भातले आपले आक्षेप नोंदवताय. जगात काय होतंय ते मी आपल्याला जरा दाखवू इच्छितो. आपण कृपया हा व्हिडिओ पहा. हा स्पेन मधला व्हिडिओ आहे. हा स्पेन मधला व्हिडिओ जनता कर्फ्यूच्या नंतर, तिथल्या जनता कर्फ्यू नंतर शूट झालाय. एकदा पूर्ण ऑडिओ सह मी तो ऐकवण्याची विनंती करतो आमच्या प्रोड्युसरला, आणि तो तुम्ही ऐका, मग आपण पुढे बोलू.
आपण जर समजा समाज माध्यम ऍक्सेस करू शकत असाल तर आपण पहा, स्पेनमध्ये अशाच पद्धतीनं लोकांचं कौतुक करण्यात आलं, जी लोक जीव धोक्यात घालून आरोग्य सेवा देत होती. इटलीमध्ये असंच झालं, ज्या इटलीमधला मृतांचा आकडा दुर्दैवानं चीनच्या पुढे पोहोचलाय. पण तुमचं म्हणणं आहे की हे काही भारतात करणं बरोबर नाही, हे काही भारतातल्या लोकांना अपेक्षित नाही. तर सूरज चव्हाण, तुमची ही भावना आपण भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्यांपर्यंत पोहोचवतो. अवधूत वाघ, याचं उत्तर द्या. हे काय थाळीनादाचं प्रकरण काढलंय? नाही, मला वाटतं की हा खूपच छोटा प्रश्न आहे आणि याच्यावर चर्चा करून एवढ्या मोठ्या जय महाराष्ट्राचा वेळ खर्च करणं योग्य नाहीये. मला असं वाटतं की त्यांचा मुख्य उद्देश आहे की हा इव्हेंट होतोय, तर इव्हेंटसाठी चर्चा मला वाटतं राष्ट्रवादीने करू नये. पावसात भिजण्याचा पण एक मोठा इव्हेंट शरद पवारांनी केला होता निवडणुकीच्या आधी, तर ते सगळं सोडावं. आणि कोरोना हा अतिशय गंभीर असा एक विषय आहे आणि त्याला तेवढ्याच गांभीर्याने घेतलं तो इव्हेंट नव्हता, मातीतल्या माणसाला पावसात कसं भिजायचं, छत्री लावून किंवा वॉटरप्रूफ स्टेज करणाऱ्यापैकी आम्ही नाही आहोत. वॉटरप्रूफ स्टेज करणाऱ्यापैकी आम्ही नाहोत. आम्ही लोकांमधली माणसं, पाऊस असो, ऊन असो, वारा असो, काही असो, लोकांसोबत राहणारे लोक आहोत. हा विषयावर चर्चा होऊ शकते, परंतु थाळी वाजवायची की ह्या टाळ्या आम्ही जमिनीवरचे लोक आहोत. ऊन, वारा, पाऊस आम्ही सगळे झेलणारे लोक आहोत. सूरज चव्हाण, आपल्याला वेळ आता मिळतोय, आपण आपली भूमिका मांडा. आपण आपली भूमिका आता मांडा. आपल्याला 30 सेकंद आहेत, मला पुढेही चर्चा न्यायची आहे. सूरज चव्हाण, आम्ही इव्हेंट करणाऱ्यापैकी नाही आहोत. आम्ही मातीतली लोक आहोत. ऊन असेल, वारा असेल, पाऊस असेल, कुठल्याही ह्याच्यामध्ये आम्ही काम करणारी लोक आहोत. आम्ही लोकांच्या सोबत, लोकांची ज्या जी परिस्थिती असेल ज्या त्या परिस्थितीमध्ये लोकांसोबत उभं राहणारी लोक आहोत. आम्ही इव्हेंट करणारी लोक नाहीयेत. कुठेतरी पाऊस आला म्हणून सभा रद्द करणारी किंवा वॉटरप्रूफ मंडप करणारे आम्ही लोक नाहीयेत. आणि थाळीनादाने, माझा प्रश्न काय, थाळीनादाने खरंच कोरोना थांबणार आहे का? आपण थाळीनाद करतोय, एक दिवसाचा जनता कर्फ्यू करतो आणि त्याच्यानंतर थाळीनाद करतोय. खरंच कर्फ्यू थांबणार आहे का? तसं थांबत असेल तर पण सूरज चव्हाण, बाहेर येतील आणि सूरज थाळीनाद चव्हाण, करतील. आपल्याच पॅनलवर असलेल्या शामराव देशपांडेंनी काय भूमिका घेतली ती ऐकली. थाळीनादानं कोरोना थांबणार आहे की नाही हा मुद्दा नाहीये. जे कोरोना थांबण्याच्यासाठी लढणारी लोक आहेत, जीव धोक्यात घालतायत, त्यांच्या पाठीवर मारलेली ती कौतुकाची थाप आहे. तुम्हाला ती थाप पटत का नाहीये मला हेच कळत नाही. एक दिवस आपण, आम्ही कौतुकाची थाप त्यांना द्यायला कधीही आपण त्यांच्या पाठीशीच आहोत. ते आपल्यासाठी करतायत, ते त्यांचं म्हणजे आपल्यावर खरंच उपकार आहेत. पण ह्या गोष्टीनं माननीय पंतप्रधानांनी ह्या गोष्टी सांगणं योग्य आहे का? एखाद्या चॅनलवरती यायचं तुम्ही थाळीनाद करा, हे करा, सांगणं कुठं? पंतप्रधानांकडून अपेक्षा काय आहे? तुम्ही आरोग्याबद्दल, हे पंतप्रधानांकडून बोललं जाणं काही पटत नाहीये. सूरज चव्हाण यांना शामराव देशपांडे त्याचं उत्तर देतील. त्यानंतर एक पुढचा मुद्दा, नवा मुद्दा चर्चेतला घेऊन मी भाई जगतापांकडे जाणार आहे. आधी शामराव देशपांडे. प्रसादजी, मुळामध्ये चीनमध्ये सुरू झालेल्या या विषाणूची लागण ही चीनने आटोक्यात आणली. त्याच्यानंतर इटलीमध्ये गेला, पण इटलीला ते कंट्रोल करता नाही आलं आणि दुर्दैवाने चीनपेक्षा जास्त लोक त्या ठिकाणी मृत झाली या रोगामुळे. त्या रोगाची लक्षणं ओळखून महाराष्ट्र शासनाने उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आणि राजेश टोपे आरोग्यमंत्री यांच्या सहकार्याने तमाम महाराष्ट्रातल्या आरोग्य सेवकांच्या मदतीने एवढा मोठं येणारं अरिष्ट कंट्रोलमध्ये ठेवलेलं आहे. आणि त्यामुळे त्यांच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्र किंवा देश आहे हे दाखवण्यामध्ये गैर नाही. त्यामुळे थाळी वाजून त्यांचं स्वागत करणं हे त्यांचा उत्साह वाढवणार आहे. पण मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक सांगू इच्छितो की मी कुठल्याही विचार स्वातंत्र्याच्या विरोधात नाही, पण हे कोरोनाचं आलेलं संकट इथे शामराव विचार स्वातंत्र्याचा नव्हता. व्हॉट्सअपवर बंदी घातली पाहिजे, कारण या व्हॉट्सअपच्या माध्यमातून अतिशय चुकीच्या पद्धतीने लोकांपर्यंत. ठीक आहे, समाज माध्यमांवरच्या बंदीचा हा एक दुसरा मुद्दा महत्वाचा आहेच. आता भाई जगतापांकडे जायचंय. भाई जगताप, एक पुढचा मुद्दा घेऊन आपल्यापर्यंत पोहोचतो. आणि आता हा मुद्दा हा पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वारंवार केलेल्या आवाहनाला अव्हेरण्याचा आहे. आणि मला वाटतं यावर भाई जगताप आपणही बोललं पाहिजे. आणि आज हा मुद्दा काढण्याचं कारण असं की महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवारपासून सांगतायत की सर्व प्रकारची धर्मस्थळं बंद केली पाहिजेत. तशा प्रकारची अंमलबजावणी होताना दिसत नाही. आज शुक्रवारी संपूर्ण महाराष्ट्राचा सर्व्हे केल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की जुम्म्याची नमाज ही बऱ्यापैकी अदा झाली, लोक त्याच्यासाठी जमली. आणि इतकंच नाही तर फादर फ्रान्सिस दिब्रेटो यांच्यासारखा एक व्यक्तिमत्व थेट असं सांगताय चर्च बंद होणार नाहीत.
अशा प्रकारच्या माणसांना आपण काय सल्ला द्याल? भाई जगताप. नाही एक हे तर मी बोलेनच प्रसाद, फक्त आपण बोललात त्याच्यात विसंगती राहू नये म्हणून या व्हायरसच्या याच्यासाठी म्हणजे त्याच्या लसीसाठीचं जे काय तंत्र मग ते याचं असू द्या, जर्मन असू द्या, कुठलं असू द्या, प्रगत करायलाच हवं. तो माझा त्या याच्या बाबतीत मी बोललोच नाही. आपल्याकडे जेव्हा आपण एखाद्याला ताप आहे, खोकला आहे, त्याच्या त्या तपासणीसाठीची सुद्धा परमिशन केंद्राचीच लागते. फक्त राज्याला मनात आलं म्हणून सगळ्या शहरांमध्ये, समजा आज आपली प्रमुख 20 शहरं आहेत, तर 20 शहरामध्ये 4-4 हे केलं असं नाही करता येत. आणि म्हणून मी म्हणतोय की ते अजून मिळालं नाही आणि हे खरंच आहे. मी आता या मधल्या काळात मी आता परत चेक केलं. त्यामुळे आमचं ह्याच्यामध्ये आपण आरोप प्रत्यारोप करण्याचं काही कारण नाही आणि ते उद्दिष्ट सुद्धा नाही. ही गोष्ट खरी आहे. देशपांडे म्हणतात तसं, किंवा मग ते सुरतचं काय म्हणणं असेल तो त्याचा वैयक्तिक प्रश्न झाला. जी माणसं स्वतःच्या जीवावर उदार होऊन आपल्या याची सेवा देतात आहेत त्यांचं आपल्याला नक्कीच कौतुक करायला पाहिजे. त्यासाठी भाई जगताप, कृपया माझ्या प्रश्नाकडे परत या. जी माणसं माननीय मुख्यमंत्री आणि माननीय पंतप्रधानांचं ऐकत नाहीयेत, आजही सामूहिक नमाज झालेले आहेत, चर्च बंद न करण्याची भूमिका घेत आहेत, त्यांना काय सल्ले देणार आहात? नक्की मी त्याच्यावरच येत होतो. पण मी तुम्हाला म्हटलं ना, मी ते दुसऱ्या पार्टमध्ये येतो. ही गोष्ट अतिशय चुकीची, कधीही न ही करण्यासारखी, समर्थन करण्यासारखी. जर आज धार्मिक स्थळं सगळी मोठी शिर्डीसारखं स्थळ बंद आहे, मुंबईमधलं याचं स्थळ बंद आहे, आपल्या सिद्धिविनायकाचं सगळी जी स्थळं बंद आहेत, कारण तिथे गर्दी जास्त असते, तिकडे तो प्रादुर्भाव होण्याचा हे असतो. त्यामुळे ज्याने कुणी, मग फादर द ब्रिटो असतील किंवा आणखीन कुणी असतील, मला एवढं मात्र माहिती आहे की उलेमा काउन्सिलच्या लोकांनी एक फतवा काढला होता की सार्वजनिक नमाज आहेत जे रस्त्यावर पडले जातात ते होऊ नये, अशा पद्धतीचा फतवा त्यांनी काढला होता, अशी माझी माहिती आहे. परंतु त्याला डावलून सुद्धा काय झालं, रस्त्यावरचे नमाज बंद झाले, पण तेवढी माणसं मशिदीमध्ये टप्प्याटप्प्याने जाऊन नमाज पढतच राहिली आज दिवसभर. आणि तोच मुद्दा जास्त चिंतेचा आहे, कारण तिथे 5-6 पेक्षा जास्त माणसं सोबत आली. सूरज चव्हाण, मी तुमच्याकडे या निमित्ताने येतो, कारण गृह विभाग हा राष्ट्रवादीकडे आहे. आता आपण काय करणार आहात? अशा प्रकारच्या धार्मिक अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बद्दलही काही भूमिका घेणं गरजेचं आहे. या राज्यामध्ये किंवा देशामध्ये कायद्यापेक्षा कुणीही मोठा नाही. वारंवार मुख्यमंत्री साहेब सांगत आहेत की आम्हाला जबरदस्ती करायला लावू नका कुठल्याही गोष्टीला. मुख्यमंत्री साहेबांनी किंवा आरोग्यमंत्र्यांनी आतापर्यंत आवाहन केलेत, पण काही कठोर पावलं जर असं होत असेल तर येणाऱ्या काळामध्ये काही कठोर पावलं उचलावे लागतील. ह्याच्यामध्ये कुणाचा भावना दुखवण्याचा हेतू राहणार नाही, पण त्यांच्या आरोग्याची आणि या देशातल्या इतर हा रोगाचा प्रादुर्भाव पसरू नये या उद्देशाने येणाऱ्या काळामध्ये नक्कीच महाराष्ट्र शासन कठोर पावले उचलेल. ठीक आहे, धन्यवाद या उत्तराच्यासाठी आणि या भूमिकेच्यासाठी. पण सर्व मान्यवर आपण या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो. वेळ मर्यादा असल्यानंच ही चर्चा इथे थांबवतोय. लक्षवेधीमध्ये तुर्तास इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त जय महाराष्ट्र.